माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता या योजनेच्या माध्यमातून 16,000 मेगावॅट सोलारच्या माध्यमातून विजेचं निर्मिती ही पुढच्या 1.25 वर्षामध्ये पूर्णपणे झालेली असेल। त्यापैकी 300 मेगावॅटची निर्मिती ऑलरेडी सुरू झालेली आहे। याच्यातनं काय साधणार तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि त्या विजेचा दर हा महावितरणला साधारणतः 5 रुपयापर्यंत पडतो। याच्या आधी महावितरणचं गणित कसं चालायचं तर 9.5 रुपये प्रति युनिट हा जो विजेचा दर होता त्याच्या तुलनेत शेतकऱ्यांना 1.5 ते 2.25 रुपयामध्ये आपण वीज द्यायचो। ही उर्वरित जी रक्कम होती ही सरकारकडनं सबसिडी आणि औद्योगिक आणि इतर ग्राहक जे आहे त्यांच्याकडे क्रॉस सबसिडी अशा माध्यमातून ती येत होती। आता या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2च्या अंतर्गत सर्व फीडर्स शेतकऱ्यांचे ॲग्रिकल्चर फीडर्स हे सेपरेट केले, सोलराईज केले। त्यामुळे शेतकऱ्यांचा आता विजेचा दर हा सेपरेटली ठरवलेला जाईल आणि नॉन एज कन्झ्युमर जे आहे त्यांचा दर हा आता सेपरेटली केला जाईल आणि दोघांचं ॲव्हरेजिंग केल्यानंतर आता याच्या पुढे आज महावितरणने MERCकडे जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये ही मागणी केलेली आहे की यापुढे औद्योगिक ग्राहकांना क्रॉस सबसिडी लागू होणार नाही। म्हणजे जो काही कॉस्ट ऑफ सेल राहील तोच दर राहील जो साधारणतः 10 रुपयाच्या आसपास राहील। औद्योगिक ग्राहकांना ज्या काही सवलती आतापर्यंत मिळत होत्या त्या सवलती सुरूच राहतील आणि TOD म्हणजे टाइम ऑफ डेला देखील लोकांना इन्सेंटिव्ह मिळेल। दिवसा जो वीज वापरेल त्याला जवळजवळ 2 रुपये 40 पैशाचा इन्सेंटिव्ह देखील मिळणार आहे। नंतर डेटा सेंटर आणि सेमीकंडक्टर या उद्योगांची मागणी होती की आम्हाला ग्रीन टॅरिफ मिळावा। ग्रीन टॅरिफ म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काही नॉर्म्स असतात त्याच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जेद्वारे त्यांनी जर वीज वापरली तर त्यांना त्याच्यातनं काही बेनिफिट्स असतात। तर यासाठी देखील या याचिकेमध्ये प्रावधान केलेलं आहे। EV चार्जिंग स्टेशन याचं देखील प्रावधान केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं की या माध्यमातून विजेचे दर खरं तर विजेचे दर दरवर्षी साधारणतः 8 ते 10% इन्फ्लेशनप्रमाणे वाढणं अपेक्षित असतं। मात्र माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महावितरणच्या चमूंनी ज्या प्रकारे हे एफर्ट्स टाकले आहे त्याप्रमाणे विजेचे दर पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला कमी झालेले दिसतील। साधारणतः 10 रुपये हा जो दर आहे हा 9.45 वरनं हा 9 रुपये 14 पैसे असा कमी झालेला असेल आणि म्हणूनच या याचिकेमध्ये ही देखील एक विनंती केली आहे की 0 ते 100 युनिट ज्याचं कन्झम्पशन आहे अशा ग्राहकांचे विजेचे दर येत्या 1 एप्रिलपासून 23% कमी होणार। अर्थात MERCने मान्यता दिली तर आणि ते मान्यता मिळायला काही अडचण नाही आहे आणि 100 ते 300 या युनिटचे जे ग्राहक आहेत त्यांचे विजेचे दर साधारणतः 12% कमी होतील। मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारे आपले ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिशा दिली, आमूलाग्र बदल आणला, त्या माध्यमातून विजेचे दर कमी व्हायला सुरुवात होईल ही फार मोठी एक उपलब्धी आहे। धन्यवाद। सर 1 एप्रिलपासून किती युनिटसाठी किती कमी होणार आहे? 1 एप्रिलपासून 0 ते 100 ज्याचं कन्झम्पशन आहे युनिट्स त्याला साधारणतः 23% विजेचे दर कमी होतील आणि 100 ते 300 अशा ग्राहकांना साधारणतः 12% विजेचे दर कमी होतील आणि येत्या 5 वर्षामध्ये 9 रुपये 45 पैसे यावरून विजेचे दर 9 रुपये 14 पर्यंत म्हणजे संपूर्ण मी महाराष्ट्राचा जेव्हा हे करतोय असे ते दर कमी होतील। त्याचं एकमेव कारण म्हणजे आपण सोलर ऊर्जेला जास्तीत जास्त प्राधान्य देऊन 16,000 मेगावॅटची जी ऊर्जा निर्मिती होणार आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 60,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट होणार आहे, 30,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। ती वीज आज साधारणतः 3 ते 3 रुपये 20 पैशापर्यंत आपल्याला मिळते आणि म्हणून हा असा आर्थिक जो लाभ ग्राहकांपर्यंत जाणार आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।